जय श्री कृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद् भगवद्गीता चिंतनमध्ये ज्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत त्या पर्सनॅलिटीज आपण पाहिल्या. मागच्या वेळेपासून श्लोक नंबर 9-10 यामध्ये दुर्योधनची जी पर्सनॅलिटी आहे त्या दुर्योधनच्या पर्सनॅलिटीप्रमाणे आज आपल्या समाजामध्ये अन्य कोणकोणत्या पर्सनॅलिटीज आपण पाहू शकतो की माझी पर्सनॅलिटी कशी आहे, ह्या अनुषंगाने आपण ह्या श्लोकचा अभ्यास करीत आहोत. आता इथं आज जो आपण विषय जो घेतो थोडासा वेगळा आहे, पण करंट विषय आहे. कोणता? मानवता, माणुसकी. मानवता हा शब्द असा आहे की संपूर्ण जगाला तो आवडणारा आहे. संपूर्ण जगामध्ये व्यापकत्व जर असेल तर ह्या मानवता या शब्दाचा आहे. परंतु या मानवता या शब्दाचा गैरवापर पण आणि अपवापर देखील तेवढ्याच प्रमाणात संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. मानवतेच्या पूर्णतेकडं जाण्यासाठी नेमके काय गोष्टी पाहिजेत, काय नाही, ह्यावर अनेक विचारधारा, अनेक विरोध आणि अनेक वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. कारण एकाच्या दृष्टिकोनातून मानवता एक असू शकते, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून मानवता भलतीच असू शकेल. परंतु मानवता म्हणजे काय, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आज आपण ज्या जगात राहत आहोत ह्या जगात असलेली मानवता आणि श्रीमद भगवद्गीता ज्यावेळेस मी सांगितली गेली त्यावेळेसली असलेली मानवता ह्यामध्ये काय फरक आहे, हा थोडासा आजच्या चिंतनात आणि येणाऱ्या चिंतनामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आज आपण मानवता हा शब्द जो आहे तो ह्युमॅनिझम, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर ह्युमॅनिझम हा शब्द आपल्याला ॲब्रॉड किंवा परदेशातून मिळाला. आपल्याकडे मानवता होतीच, नव्हती असं नाहीच आहे, पण पाश्चिमात्य लोकांच्याकडून, पाश्चिमात्य विचारधारेतून भारतामध्ये जी मानवता, ह्युमॅनिझम हा शब्द अस्तित्वात आला किंवा निर्माण केला गेला आणि मानवता एक वेगळी आहे. पूर्वी भारतामध्ये मानवता नव्हती, एक अशा प्रकारचं संपूर्ण चित्र निर्माण केलं गेलं आणि त्यामुळे आज मागच्या 100 वर्षात आपल्याला मानवता काय आहे हे शिकण्यासाठी, समजण्यासाठी आणि खास करून मागच्या 50 वर्षांमध्ये आपण जास्त धडपडत आहोत. आपल्याला वाटतं आपल्याकडे मानवता नव्हतीच, पण मानवता हा जो शब्द आहे ह्या मानवतामध्ये सामाजिक, शैक्षणिक व कायद्याच्या दृष्टीने आज आपण मानवता काय आहे ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तत्कालीन ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस मानवता काय होती. दुर्योधन हा श्रेष्ठ मानवतावादी होता, पण तो मानवतावादी कसा होता हा एक अँगल वेगळ्या अँगलनं बघायचा आहे. कारण त्या अँगलनं ज्यावेळेस आपण बघू की श्रीमद भगवद्गीता मला आज कशा प्रकारे उपयोगी आहे हे ज्यावेळेस मी ह्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करेन की त्यामध्ये जे काय पर्सनॅलिटीज आहेत, कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्स आज आपल्या समोर समाजामध्ये दिसतात का, माझ्यामध्ये त्या अनुषंगाने काहीतरी गुणधर्म आहे का, अशा प्रकारे ज्यावेळेस आपण पाहायला, समजायला सुरुवात करू त्यावेळेस ह्या गोष्टी समजेल. आता इथं मानवतावादी नैतिकता आणि ईश्वरवादी नैतिकता ह्या दोन बाबी आहेत. दोन्हीमध्ये नैतिकता आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला धर्म आज आपण रिलिजन म्हणून जो घेतो तो धर्म, ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण ऐकलेलो आहोत, बरी लोक सांगतात पण की महाभारताचं युद्ध हे धर्म आणि अधर्माचं होतं. पण आज जे धर्म आणि अधर्म आपण पाहतो त्या धर्म आणि अधर्माचं युद्ध होतं का नेमकं कोणत्या प्रकारचं युद्ध होतं हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण मुळात आज धर्म हा शब्द रिलिजन या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो. पण रिलिजन हा शब्द एक डोगमा आहे, सेक्ट आहे, ह्या अर्थानं तो घेतला जातो. आणि धर्म हे व्यापक आहे.
ते व्यापकत्व आहे. त्यामुळे धर्म आणि रिलिजन हे एकाच पॅरलल हा शब्द होऊ शकत नाही किंवा सिनॉनिमस त्याचा होऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आज आपण जे पाश्चिमात्य लोकांच्या दृष्टिकोनातून मानवता म्हणजे काय, त्याचे प्रॉज अँड कॉन्स म्हणू, फायदे तोटे म्हणू किंवा दोन बाजू म्हणू, ह्या कोणकोणत्या आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण भारताची संस्कृती, भारताची विचारधारा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते काय आहे, पुनर्जन्म आणि भगवंताचं अस्तित्व. हे दोन महत्त्वाचे पिलर आहेत. हे दोन पिलर वरती संपूर्ण भारतीय शास्त्र उभारलेलं आहे. पण हे दोन पिलर जर आपण काढून टाकले तर ते न कळत पाश्चिमात्य शास्त्र होऊन जातं. त्यामध्ये भारताचा विचार येत नाही आहे. आज प्रत्येक माणूस ज्या एकत्र कुटुंबातून भारतीय समाजातील परंपरेनुसार घरात असलेल्या परंपरेतून तो मोठा झाला, शिक्षण घेतलं, समाजामध्ये वावरला, कुठेतरी सर्व्हिसला लागला, व्यवसाय केला, अन्य ठिकाणी गेला, बाहेरचं वातावरण जे काय आहे त्या वातावरणात आणि घरातील वातावरणामध्ये भिन्नता त्यांना दिसू लागते. आणि शाळेमध्ये ज्यावेळेस मग आला त्यावेळेस मग तिथं मानवतावादी, समाजामध्ये गेल्यानंतर मानवतावादी, अन्य कुठल्या फंक्शनमध्ये गेला तर मानवतावादी, कोर्ट कचऱ्यामध्ये गेला तर मानवतावादी. हा शब्द आकर्षक आहे आणि आकर्षक असल्या कारणाने माणूस तिकडे ओढला जातो. आणि त्या कशासाठी तो ओढला जातो, त्या ज्या ठराविक बाबी आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रथम की आजची जी मानवतावादी लोक आहेत किंवा ह्युमॅनिझम जे आहेत ते लोक मूल जन्माला आलं की ते चांगलंच असतं ह्या गृहीत तत्वावरती सगळा त्यांचा डोलारा उभारलेला आहे. पण त्यामध्ये जर कुठल्या परिस्थितीने तो बदल होऊ शकतो. त्यांचं म्हणणं असं आहे, प्रत्येक मनुष्य जन्माला आला की जन्मतः तो चांगला असतो, नंतर परिस्थितीमुळे त्याच्या आचरणात, वागण्यात आणि बिहेवियरमध्ये फरक पडत जातो, पण तो मुळातच तो चांगला असतो. कारण ते पुनर्जन्म मानत नाही. भारतीय संस्कृती पुनर्जन्मावरती आधारलेली आहे आणि हे पुनर्जन्म मानत नसल्यामुळं जन्मताच लोक चांगले आहे ह्या चांगल्या दृष्टिकोनातून ते सांगतात. पण ह्यात मूळ जो भेद आहे ते जर आपण बघितलं की सपोज की ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, पांडुरंग ह्या ज्या बाकी आहेत, तुकाराम आहेत, ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. मग ते कुठं शिकायला गेले होते? लहानपणापासून त्यांना जे विचार जन्मताच त्याच्यासोबत आलेले होते त्यानुसार 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकारामाचे अभंग, ते तुकाराम कुठं शिकायला गेलेले नव्हते, तरी पण त्यांनी जे अभंग लिहिलेले आहेत ते BA मध्ये असणाऱ्या मुलं किंवा नंतर मग आपल्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट जे आहेत ते डोकं खाजवत बसतात. वेदाचा अर्थ आम्हास ठावा असे तुकाराम म्हणतात. मग हे जर ते म्हणत असतील तर हे जन्मताच चांगले, अतिशय चांगले होते. जर आपण त्याप्रमाणे असू तर मला का 50व्या वर्षी देखील ज्ञानेश्वरीचा ज्ञ माहिती नाही? मला का शिकल्यानंतर, उच्च शिक्षण घेतल्यानंतर देखील तुकारामाच्या अभंगाचा अर्थबोध होत नाही? ह्याचा म्हणजे जन्मापासून जर एक समान सगळी असेल, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, जर भावनिकदृष्ट्या एक समान असतील तर असा भेद का? एक जे मोठे हे दाऊद इब्राहिम, अदरवाईज जे काही मोठमोठे आपले हे गँगस्टर्स आहेत किंवा आपण समाजामध्ये पाहतो की काही वेळेस मूल लहानपणापासून इतकी विदारक दृष्टीने असतो किंवा नंतर मग त्यामध्ये हे असतो क्रूर असतो लहानपणापासून. मग जर तो लहानपणापासून क्रूर असेल आणि त्याचा सक्का भाऊ जर तो क्रूर नसेल आणि तो सौम्य असेल तर ह्याच्यामध्ये नेमकं फरक काय आहे? पुनर्जन्माचा संमती तर येतो का त्या समाजामुळं हा निर्माण झाला असं म्हणता येईल? कारण ह्याच्यामध्ये हे 3 गोष्टी सांगितल्या की ज्ञानेश्वरी लहानपणापासून सात्विक, लहानपणापासून त्याप्रमाणे त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम असे कितीतरी जे मोठमोठे संत महात्मा होऊन गेलेले आहेत. आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं आहेत, 30 सर्वसामान्य माणसं ह्यांना ज्ञानेश्वरासारखे नाही आहे आणि ह्यांच्यासारखे कोणाला आपण आपल्या वडिलांना घराबाहेर हाकलण्याचा विचार करू शकत नाही, त्यांना आपण वेगळं ठेवण्याचा विचार करू शकत नाही. परंतु जे ठराविक इतके क्रूर आहेत
की आपल्या आई वडिलांना मारतात, मग ते का? ह्या ज्या बाबी आहेत हे ह्याचं उत्तर ते लोक देत असताना सांगतात की परिस्थितीमुळे तो तसा जन्माला आला. पण आपली भारतीय संस्कृती सांगते की पुनर्जन्मानुसार ती व्यक्ती आहे ते आपलं नशीब घेऊन आलेली आहे आणि त्यानुसार त्यामध्ये सात्विकता, राजसिकता आणि तामसी या गुणाचा जो जास्त गुणाशी संलग्नता असेल त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव तसा होत जातो. म्हणजे स्वभाव आज आपण व्यक्ती जन्माला आल्या वेळेस मन, स्वभाव आणि नशीब सोबत घेऊन येतो, पण ह्याचा ते लोक नकारतात आणि त्या दृष्टिकोनातून हा मूळ फरक. आणि दुसरा जो भाग आहे सगळ्या तर्काद्वारे समस्या निवारण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर्क, लॉजिकली ते तर्काचं निवारण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक, धार्मिक दृष्टिकोन नाकारतात. त्याशिवाय व्यक्तिगत हक्काचं आणि जबाबदारीकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजे वैयक्तिक इंडिव्हिज्युअल राईट्स जे आहेत, इंडिव्हिज्युअल राईट्सकडे ते कॉन्सन्ट्रेशन करतात, परंतु मानवी कर्तव्य आहे ते कर्तव्याकडे हवं त्याप्रमाणे लक्ष दिलं जात नाही आहे. त्यानंतर वैज्ञानिक व तर्कशुद्धतेला ते महत्व देत असल्यामुळं जे दिसत नाही ते स्वीकारायला तयार नाही. भगवान दिसत नाही त्यामुळे आम्ही ते स्वीकारत नाही. बाकी बऱ्याच गोष्टी असं ते म्हणतात जे दिसत नाही ते आम्ही स्वीकारत नाही. त्यानंतर इच्छा स्वातंत्र्य आणि मानवी क्षमतेवरती भर असल्या कारणानं ते गृहीत धरून काम पुढे सरकतात. त्यानंतर मग समाजाच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय आणि समानता हे त्यांची तत्व घेतात, परंतु तो सार्वजनिक हिताचा त्या ठिकाणी अभाव असतो. त्यासोबत नैतिक व्यवहार आणि नैतिकतेचा तो आग्रह करतात, परंतु त्यासोबत सामाजिक पेक्षा स्वविकासाला ती लोक प्राधान्य देतात. त्याचबरोबर करुणा आणि सहानुभूतीचा ते प्रचार करत असतात, कॉम्पॅशनचा आणि एम्पथीचा, परंतु भगवंत व शास्त्राबाबत त्यांचा अस्वीकार असतो, कारण ती लोक मानत नाहीत. आता ह्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला की ह्या ज्या बाबी आहेत सगळ्या वैज्ञानिक व तर्कशुद्धतेला जी लोक महत्व देतात, त्यामुळे आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे बघतो ते तर्कशुद्धतेप्रमाणे आपण त्याचं उष्ण घेतो आणि सगळेजण सांगतात ना, नाही प्रूव्ह इट फर्स्ट, शो मी वेअर इज गॉड, मला अगोदर दाखवा त्याशिवाय मी मान्य करणार नाही. ही विचारधारा, हा विचार आपल्याला कुठून मिळाला? त्याशिवाय जे वडील करत होते, जे धर्म आहे, शास्त्र आहे, आपल्या मनामध्ये नंतर एक असा विचार बसवला गेला की गीता 5000 वर्षापूर्वीची आहे, महाभारत, रामायण हजारो वर्षापूर्वीची आहे, लाखो वर्षापूर्वीच आहे, ते खरं नाही, खोटं नाही, हे म्हणजे सगळं खोटं आहे, खरं नाही आहे. आपल्याला त्यांचं खरं वाटतं की त्यांचं खरं आहे म्हणून आणि आपलं खोटं आहे. पण तो तर्क जर आपण लावायचा झाला, 5000 वर्षापूर्वी जी गीता सांगितली गेलेली आहे त्याचप्रमाणे 2500 वर्षापूर्वी बायबल सांगण्यात आलेली आहे, ठराविक वर्षापूर्वी अन्य ग्रंथ सांगण्यात आलेले आहेत. थोडक्यात आज जे ग्रंथ आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्यांना समक्ष पाहू, तर्काने आम्ही समजू शकू, जे दिसतं त्याला आम्ही मानू, जे दिसत नाही त्याला आम्ही मानत नाही. तर 5000 वर्षापूर्वी जी काही गीता सांगितली गेलेली आहे ते ज्यांनी निर्माण केली ते जर आज दिसत नसेल तर बायबल ज्यांनी लिहिलं ते येशू पण नाही आहे, ज्यांनी कुराण लिहिलं ते मोहम्मद पैगंबर साहेब पण नाही आहेत, बाकी जे जैन, बौद्ध ह्यांनी महावीर, गौतम बुद्ध हे जे आहेत हे पण कोणी नाही आहेत. मग समजा ते त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य असतील, पण फक्त गीता, शास्त्र, महाभारत, रामायण ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी दिसत नसल्यामुळे आणि इतक्या वर्ष आहेत म्हणून खोटं असेल तर 2500 वर्षापूर्वी जी सांगितली गेली तेही खरं नाही, 2000 वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या तेही खऱ्या नाहीत, कारण ते दिसत नाही. आपण अलीकडे बघू, घटना 1949 साली लिहिण्यात आली, पूर्ण कंप्लीट करण्यात आली, जे घटनाकार होते ते आज कोणीही अस्तित्वात नाही. तर आपण घटना नाकारायची का? घटना जर मी नाकारायची असेल, जर ते मी नाकारत असेल त्याला 1000 वर्ष झाली आणि इथं 100 वर्ष झाली असेल किंवा नंतर मग ठराविक दशक झालेली आहेत, ह्याचा अर्थ जे दिसत नाही ते आम्ही स्वीकारत नसेल तर आज आपण कोणताही धर्म ग्रंथ स्वीकारू शकत नाही. आणि जर कोणताही धर्म ग्रंथ स्वीकारू शकत नाही तर ज्या अगोदरपासून अस्तित्व आहे ते मी नाकारू शकेन का?
जे दिसतं ते मी नाकारू शकेन का? त्यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते आज तंतोतंत दिसत आहे ते मी नाकारू शकेन का? ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या तर्कशुद्धतेने देखील त्या बाबी ते साबित करू शकत नाही, परंतु वैज्ञानिक दृष्ट्या त्यांचा आग्रह असतो साबित करा ह्या गोष्टी आहेत का नाहीत का. आणि त्यांचा ह्याच्यावरती भार असल्या कारणानं आणि भर असल्या कारणानं आपल्या भारतीय संस्कृतीकडं खास करून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे की कशा प्रकारे आपला अविश्वास, खास करून हिंदू लोकांचा अविश्वास त्यांच्या देवतावरती, ऋषीमुनीवरती आणि शास्त्रावरती व्हावा असा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी तो सुरू असतो. आणि हे सुरू असताना मानवतावादी नैतिकता, एथिकल असतात नैतिकता, परंतु दुसरे जे आहे आपली भारतीय संस्कृती आहे ती ईश्वरवादी नैतिकता आहे. कोणतंही कार्य असेल, पांडव लोक भगवान श्रीकृष्णाला सेंटरमध्ये ठेवून ते निर्णय घेत होते. तेच कौरव लोक जी होती त्यांना भगवंताचं, त्यांना ते श्राद्ध हे सगळं मान्य करत होते, परंतु करणारे आम्ही आहोत, भगवान आम्हाला मदत करणार नाही, ही विचारधारा कौरवांची होती. आणि ह्या विचारधारेमधीलच युद्ध होतं. कोणतंही कार्य करत असू भगवंताला मध्यात ठेवून आपण करू. आता भगवंत हा शब्द ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस, कारण भग अधिक वान हा शब्द जे पुरुषाच्या दृष्टिकोनातून दिलेला आहे, असे श्रेष्ठ जे आहे. आज आपण श्रीकृष्णाला भगवान म्हणत असेल तर महावीर बुद्ध भगवान आहे, बाकी बरेचसे आचार्यांना आपण म्हणतो, जैन महावीरांना जैन भगवान म्हणतो, गौतम बुद्धांना आपण भगवान म्हणतो. मग हे सगळे भगवान आहेतच ना. मग ते जर भगवान, मग ज्यांनी श्रेष्ठ विचारधारा दिली, ज्यांनी जीवन एक वेगळ्या प्रकारे जगून दाखवलेलं आहे आणि वेगवेगळ्या जीवनाच्या दृष्टिकोनातून त्याने एक निर्देश आणि एक ठराविक संदेश समाजाला दिलेला आहे, त्या दृष्टिकोनातून हा भगवान शब्द आहे. परंतु त्या पुढचा जो भाग जो आहे, हे भगवान म्हणून प्रत्यक्षात जगामध्ये अवतार घेतला आणि त्यानुसार त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं, राम कृष्ण या सगळ्यांनी. परंतु त्याच्यामध्ये असलेली जी चिदानंद शक्ती आहे, त्या चिदानंद शक्तीला मानणं हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. ती शक्ती जी आहे त्याला आपण वेगवेगळ्या नावाने समजू, कोणी अल्लाह म्हणेल, कोणी येसू म्हणेल, कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, पण ती जी शक्ती आहे, शक्तीचं अस्तित्व, शक्तीला आपण स्वीकारू आणि शक्तीला प्रथम प्राधान्य देऊ. प्रथम ती शक्ती आहे, तदनंतर बाकी सगळ्या गोष्टी आहे. ह्या अनुषंगाने नैतिकता म्हणजे ईश्वरवादी नैतिकता. आज आपल्या भारतीय लोकांचा पण गैरसमज असा होतो आहे की आपण भगवंताला मानतो, स्वतःला भक्त मानतो, कायम तो उपवास करतो, देवळात जातो, पण स्वतःचं जे बिहेवियर आहे, त्याची जी पर्सनॅलिटी आहे ती मानवतावादी असते. अशा ड्युअल पर्सनॅलिटीमध्ये मी आज जगत तर नाही ना. समाजामध्ये असे कितीतरी ड्युअल पर्सनॅलिटीची माणसं आहेत, मनापासून ह्या शक्तीला ते स्वीकारत नसतात, कारण ते दिसत नाही आहे. त्यांना मानवतावादी चांगल्या गोष्टी वाटत असतात. मानवतावादी दाखवणं, मी मानवतावादी आहे, कारण मेजॉरिटी ती मानवतावादीची आहे, मी मानवतावादी आहे हे दाखवायचं त्याला बरं वाटत असतं, पण प्रत्यक्षात तो ईश्वरवादी असण्याचा ढोंग करत असतो. ह्या अनुषंगाने आज ज्यावेळेस आपण हे बघू, ह्या ज्या बाबी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याबाबत शास्त्र भगवंत जे आहेत, हा मेन फरक आहे. आणि तो फरक जे आहे ते त्या काळामध्ये दुर्योधन किंवा कौरव पक्ष हे मानवतावादी कसे होते ह्या अनुषंगाने आपण इकडे बघूया. आणि त्याच्यासोबत त्या अगोदर एक जो भाग आहे की जे ही लोक आहेत ते व्यक्तिगत अनुभव त्यांचे वेगळे असल्याने निर्णयात एक वाक्यता येत नाही. ते आज आपण समाजामध्ये बघत आहोत. निसर्गासमोर मानवी तर्क कायम अपूर्ण ठरतो, मात्र ते आत्मकेंद्रित असतो. आज बरीच लोक सेल्फ सेंटर्डनेस आहेत, कारण ह्या मागच्या वेळेस आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि सोशलिस्टिक ही जी विचारधारा बघितलेली होती, त्या इंडिव्हिज्युअलिस्टिक मध्येच ही सगळी ह्युमॅनिस्टिक येऊन जाते. आता इंडिव्हिज्युअलिस्टिक असल्या कारणाने त्याचे दोष पण मागच्या वेळेस पाहिलेले होते, आणि त्या दृष्टीने तेच बहुतांशी दोष ह्या मानवतावादी लोकांचे पण आहेत. आणि ह्या अनुषंगाने तर्क अपूर्ण राहतो, पण ते स्वीकारायला तयार नसतात. कारण तर्क अपूर्ण का ठरतो, तर ज्या गोष्टी दिसत नाहीत, आपण कितीही नशिबाचा ठेका मारलो, पण नशीब कोणी निर्माण केलं, कसं केलं, ह्या ज्या गोष्टी आहेत तो डीप विषय आहे. कर्माचा सिद्धांत मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, त्या लोकांना ह्या गोष्टी कळायच्या नाहीत, हा भाग आहे. आणि त्यामुळं दासबोधमध्ये
रामदास स्वामींनी जे दासबोध लिहिलेलं आहे त्यामध्ये मूर्खांची लक्षणं काय ते सांगितलेले आहे. आपण भारतीय आहोत, तर भारतीयांनी ह्या अँगलनं समजून घ्यायला पाहिजे की मूर्ख लक्षण कोण आहे. जो अहंकारी असतो, व्यसनी असतो, देहसुखाचा आग्रही असतो, आळसी, कुविचारी वृत्तीचा असतो, अनावश्यक गरजा वाढविणारा असतो, परस्त्री लोभी असतो, त्याचा आचार भ्रष्ट असतो म्हणजे भ्रष्टाचारी असतो, वाचाळ, विश्वासघातकी असतो आणि भक्ती नसणारा असतो. हे समर्थाने दासबोधामध्ये मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत. आता ह्या अनुषंगाने आपण आपल्या स्वतःकडे आत्मकेंद्रित होऊन बघायला पाहिजे. ह्यापैकी लक्षण माझ्याजवळ तर नाही ना. माझ्याजवळ, माझ्या आजूबाजूला जी काही लोक आहेत त्यांच्यामध्ये जर ही लक्षणं नाहीत ना, जर ती लक्षणं असेल तर शाण्यांची लक्षणं रामदासाने ते दासबोधमध्ये सांगितलेली आहे, ती आपण पाहता येईल आणि त्यानुसार आपण बदल करून घेता येईल. आता ह्या अनुषंगाने आपण हा जो विषय घेतो की आज जे काय शिक्षण आहे, आज जी पर्सनॅलिटी, थोडक्यात ते दुर्योधन हा आज कसा आहे आणि त्याचं आणि आज काय संबंध आहे, तर ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बघू की ते श्लोक नंबर 10 मध्ये अपर्याप्तम आणि पर्याप्तम हे जे दोन शब्द जे वापरलेले आहेत, अपर्याप्त म्हणजे भीष्म म्हणजे अमाप, अपूर्ण, आणि म्हणजे अपूर्ण म्हणजे भरपूर आहे, म्हणजे अमाप आहे ह्या अर्थानं, आणि दुसरा अर्थ जो आहे तो अपूर्ण आहे, अमाप आहे त्याच वेळी तो अपूर्ण पण आहे. आणि तोच पर्याप्त हे पांडव सेनेला त्यांनी सांगितलेलं आहे. तो भीम तो मापात आहे, पूर्ण आणि पूर्ती आहे. आता इथं ह्याचा जर आपण अर्थ करायला गेलो की पांडव आपणास जिंकू शकणार नाही आणि आपण पांडवास जिंकू शकणार नाही, कारण हे पर्याप्त आहे म्हणजे सीमित आहे आणि योग्य आहे, त्यांना हवं तेवढं आहे, युद्धासाठी पुरेसं आहे. आणि त्याचप्रमाणे अपर्याप्त जे आहे, भीष्म अमाप आहे, पण अमाप असलं पण ते अपूर्ण आहे, अयोग्य आहे. ह्या अँगलने हे दोन शब्द वापरण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये. मग ते जे दोन शब्द वापरण्यात आलेले आहे त्यामध्ये फरक काय आहे? ज्यावेळेस युद्ध सुरू व्हायचं होतं ते युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्रांनी दुर्योधनला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. बाकी सगळ्यांनी समजावून सांगितलं की युद्ध अयोग्य आहे, युद्धामध्ये आपण पडू नये, युद्ध करू नये. आणि धृतराष्ट्राला पांडव सेना श्रेष्ठ का वाटली? म्हणजे ह्याचं जे उत्तर आहे की पांडव सेना पर्याप्त आहे म्हणजे पुरेशी आहे, त्याला कौरव जिंकू शकणार नाही असं धृतराष्ट्राला सुरुवातीपासून वाटत होतं. ते का? तर धृतराष्ट्राकडे दैवी शक्ती होती, मानवी शक्ती होती आणि सात्विक तेज होतं. त्याच्यासोबत पांडवांनी ज्यांना ज्यांना सहकार्य केले होते ते सगळे देव गंधर्व हे यांना मदत करणार होते. तिसरं, भीष्म, द्रोण वगैरे यांना मारण्यासाठी देव ह्यांच्या मदतीला येणार होते. पांडवांचा जन्म देवामुळे तो झाला असल्या कारणानं ते सगळे देव त्यांना सहकार्य करणारे होते. अर्जुन विरुद्ध देवता जिंकू शकत नाही, कारण अर्जुन ज्यावेळेस मग स्वदेहे स्वर्गामध्ये गेलेला होता, इंद्रांकडे गेलेला होता, तसं देवाने त्याला लढण्यासाठी स्वतः बोलवलेलं होतं. मग ते देवतांना तो मदत करायचा. त्यानंतर कौरवाचे जे कार्य आहे अधार्मिक, क्रूरतेचे, अपयश वाढविणारे आहे. हे जे आहेत हे कोण सांगतं? धृतराष्ट्र सांगतो त्यांना. त्याचप्रमाणे हे ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी सांगितल्या धृतराष्ट्राने दुर्योधनाला, तर दुर्योधनाला आपण जिंकू असं का वाटतं? मदर्थे त्यक्त जीविता, जे मागच्या श्लोकमध्ये आपण म्हटलं होतं माझ्यासाठी जीव देणारी सगळी आहेत, हे दुर्योधनाला वाटतं. त्याचं कारण काय? देवता रक्षण करण्यास असमर्थ आहे. कारण इथं धृतराष्ट्राने सांगितलं की पांडवाच्या सेनेला देवता रक्षण करणारे आहेत. त्यावेळेस हा दुर्योधन म्हणतो देवता वगैरे कोणी त्याचं रक्षण करणार नाहीत. का? जर देवता त्याचे रक्षण करणारे असते तर त्याला 13 वर्ष वनवासात जावं लागलं नसतं. त्याचप्रमाणे मी जे सांगितलेले आहे ते मी करून दाखवतो असं कोण म्हणतं? दुर्योधन म्हणतो आहे. आणि म्हणून लोक सगळी मला मानतात. त्यानंतर काम,
काम, लोभ, मोहाच्या अभावाने देव कुठलाही प्रसन्न होत नाही. कारण ह्यांचं म्हणणं काय होतं की जे पांडव आहेत त्यांना काम, लोभ, मोह हे त्याच्यापासून अलिप्त आहे, त्यामुळे त्यांना देव प्रसन्न आहेत. पण त्याला ते दुर्योधन नाकारतो. तसंच नंतर स्वतःची ती जी शक्ती आहे त्याचं तो कौतुक करतो. कसं, मी मंत्रबळाने काही करू शकतो. मोठमोठी तुफान येणार असेल तर मी त्यांना शांत करू शकतो माझ्या मंत्राने. त्याचप्रमाणे जे वाहतं पाणी असेल, नदी असेल, नाले असेल, आणि त्या नदीला, वाहत्या पाणीला मी मंत्राने स्तंभित करू शकतो, त्याच्यावरती माणसाला मी चालवू शकतो. त्याचप्रमाणे जर पर्वत तुटत असतील तर तुटणाऱ्या पर्वताला मी थांबवू शकतो आणि पुन्हा आहे तशा आकारात मी निर्माण करू शकतो. माझ्या राज्यात लोक धर्मपूर्वक राहतात आणि असं कुठलंही दान पुण्य मी केलेलं नाही असं नाही आहे. जे जे शास्त्रांनी सांगितले ते सगळ्या प्रकारचे दान पुण्य आम्ही केलेले आहेत. सगळ्यांना म्हणजे ते यज्ञ सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळं मी जे म्हणतो त्याप्रमाणे मला निश्चितपणे सगळ्या गोष्टी लागणार आणि आम्ही जिंकूच असा त्यांना हे होतं. माझे राज्यात लोक धर्म, माझी बुद्धी, त्यांना स्वतःच्या बुद्धीचा जो अभिमान होता, माझी बुद्धी उत्तम, तेज म्हणजे माझी बुद्धी उत्तम आहे, तेज उत्कृष्ट आहे, बळ, पराक्रम आणि महान आहे, विद्या व उद्योग माझ्याकडे जास्त आहे. ह्या गोष्टी सगळ्या ज्या ह्याने कोणी सांगितल्या, दुर्योधनाने सांगितल्या. आता ह्या ज्या सगळ्या बाबी दुर्योधनाने सांगितल्या, आज जी मानवतावादी लोक आहेत, मोठमोठे आहेत, नैतिकतेनं भरलेले आहेत, पण त्यांची जर आपण मानसिकता बघितली तर ह्या त्यांनी मंत्रांना किंवा ताकद जी आहे ती सोडून देऊ बाजूला. पण बाकी हे जे म्हटलेलं आहे, माझी बुद्धी उत्तम आहे, तेज उत्कृष्ट आहे, बळ आणि पराक्रम महान आहे, विद्या व उद्योग आमच्याकडे जास्त आहे. आज मानवतावादी मंत्राच्या साहाय्याने नव्हे तर यंत्र आणि तंत्राच्या साहाय्याने आम्ही जगावरती विजय मिळवू. संत यंत्र आणि तंत्र यांच्याद्वारे आम्ही पार इथं विज्ञानाच्या साहाय्यानं चंद्रावरती पोहोचलेलो आहोत. मग त्यामुळे बाकी कोणी आमच्या समोर टिकू शकणारे नाही आहेत. असे सगळे यस्त्र अस्त्र सगळे आम्ही निर्माण करू की आमच्या समोर कोणी हजर उभं राहू शकणार नाही. मृत्यूला आम्ही जिंकू, जगत पूर्ण आम्ही बदलू. ही भाषा कोणाची आहे? मानवतावादी लोकांची आहे. आणि ही भाषा मानवतावादी लोकांची असेल तर त्यावेळेस मग दुर्योधन ही जी भाषा बोलत होता, ज्या गोष्टी त्याच्याकडे मंत्रबळ होतं, आज कोणाकडे मंत्रबळ नाहीये. त्यांनी दान पुण्य सगळं करत होता. आजचे मानवतावादी दान पुण्य करतात, कॉम्पॅशन्स आहेत, बाकी अदरवाईज त्यांना मग करुणा आहे. परंतु हा जो भाग आहे अहंकाराने जे बोलणं आहे आणि स्वतःची बुद्धी श्रेष्ठ मानतात, त्याच्याकडे जे आहे तेज म्हणजे जे काय मिळवलेलं आहे त्याला ते श्रेष्ठ मानतात. बळ आणि पराक्रम, स्वतःची बुद्धी, मन आणि बाकी अदरवाईज जे काही मटेरियलिस्टिक आहे त्याला ते श्रेष्ठ मानतात. आणि विद्या व उद्योग ह्याला ते जास्त महत्व देतात. जे दुर्योधनाची जी मानसिकता होती तीच मानसिकता जवळपास आज आपण जर मानवतावादी लोकांची बघितली तर त्यांची ती आहे. त्याच्या अगेन्स्ट हे सगळं त्याच्याकडे होतं, नो डाऊट. पण त्यापेक्षा जास्त काय होतं पांडवाकडे? ह्या दुर्योधनामध्ये धर्म, पवित्रता, सत्य, विश्वास आणि धार्मिक वृत्ती नव्हती, म्हणून ते हारले. कारण जे पांडवामध्ये धर्म होता, पवित्रता होती, सत्य होता, विश्वास होता आणि धार्मिक वृत्ती होती. त्यामुळं धृतराष्ट्र पण वाटत होतं ह्या ज्या बाबी आहेत हे आमच्या मुलांच्यात नाही. 100 मुलांच्या मध्ये धर्म नाही, पवित्रता नाही, सत्य नाही, विश्वास नाही आणि धार्मिक वृत्ती नाही. तेच जर आज आपण मानवतावादी लोकांच्याकडे बघितलं तर ती लोक धर्माला मानत नाहीत. त्याचप्रमाणे पवित्रता ह्याला त्यांना शिवत नाही, स्वतःच्या मनाप्रमाणे काही ते करायला मोकळे असतात. सत्य असत्याबाबत ते मान्य करतात, सत्य असत्य, पण जे दिसतं त्याला ते सत्य मानतात, जे दिसत नाही त्याला ते सत्य मानत नाही. विश्वासाचा हा शब्द वापरला जातो, पण कोणावरती ठेवायचा ह्याबद्दल सगळी अनियमितता आहे. आणि धार्मिक वृत्ती मुळात भगवंताचं अस्तित्व, पुनर्जन्म, शास्त्र ह्यांना मानत नसल्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून मानवता हा धर्म आहे. पण मानव कुणी निर्माण केला हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. ज्यांनी निर्माण केलेला आहे त्या शक्तीला जर मी मानत नसेल आणि ज्यांनी निर्माण केलेल्या मानवाची जी प्रथम जी शक्ती आहे, श्रेष्ठ जी शक्ती आहे, त्याला न मानता
मी फक्त मानव मानव म्हणून जर ढिंडोरा पिटत असेल तर जसा कौरवाचा नाश झाला त्याप्रमाणे नाश होण्यास वेळ लागणार नाही. आणि आज आपण समाजामध्ये पाहतो आहोत की मानवतावादीची जी काही ओढ चाललेली आहे, पण त्याचे दुष्परिणाम समाजामध्ये भयानकरित्या दिसून येत आहेत. आणि हा नाश नाही का? मग इथं मानवता आणि अमानवता नसेल, पण धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बाबी आहेत की हे जे धर्म पांडवाच्याकडनं जे धर्म होतं, कारण ह्या ज्या बाबी त्यांच्याकडे गुण त्यांच्याकडे होते म्हणून ते धार्मिक म्हटले जात होते. आणि कौरव श्रेष्ठ होते सगळ्या गोष्टीमध्ये, परंतु या गुणाचा अभाव होता त्यामुळे ते अधार्मिक म्हटले जात होते. मग त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बाकी आहेत की मानवतावादी आणि मानव नैतिकतावादी, नैतिक सगळेच आहोत, पण ईश्वरवादी नैतिकता आणि मानवतावादी नैतिकतामध्ये हा जमीन आसमानाचा फरक आहे. आज भारतामध्ये आपल्या हिंदू लोकांमध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण भगवंताला नाकारू शकत नाही. म्हणजे घरामध्ये सगळे मग घरात बसलेले आहेत, सगळ्यात आपण घरात देवपूजन ह्या ज्या सगळ्या गोष्टी करतो, बाकी सगळे मग कर्मकांड करत राहतो, पण स्वतःला मानवतावादी ओळखण्यासाठीचा प्रयत्न करतो. ही समज आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या ह्या श्लोकमधून मिळते. याचप्रमाणे पुढच्या वेळेस आणि आपण येऊ त्यावेळेस या जो 10वा श्लोक 11वा श्लोक आहे, त्यामुळे दुर्योधनच्या पर्सनॅलिटीनुसार आणि ही जी मानवतावादी ही विषय जो आहे आणि धार्मिक आपली नैतिकता, ईश्वरवादी नैतिकता हीच श्रेष्ठ काय, आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये मानवता ही श्रेष्ठ कशी असू शकते, श्रेष्ठ मानवता निर्माण करण्यासाठी आपल्याला नेमकं काय पाहिजे हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते समजण्याचा आणि ओळखण्याचा प्रयत्न करू. इतकं बोलून माझा भावपुष्प भगवंतांच्या चरणी अर्पण करत आहे. जय श्री कृष्ण.